देवाची मुडसिंगी अशी ज्या गडमुडशिंगीची संपूर्ण जगभरामध्ये ओळख आहे, त्या गडमुडशिंगीमध्ये आज तुळशीद देवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि या सोहळ्याची जय्यत तयारी गडमुडशिंगी वासियांनी या ठिकाणी केलेला आहे। अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण सोहळ्याची आपण माहिती पुजाऱ्यांच्याकडून या ठिकाणी घेणार आहोत। मामा, तुमचं नाव सांगा। गणपती रघु पुजारी। गणपती पुजारी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। पुजारी साहेब, काय सांगाल, हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा का आयोजित करण्यात आलेला आहे? काय झालं, आपली जी पहिली मूर्ती होती, पहिली मूर्ती होती त्या मूर्तीला जरासं हे लागल्यामुळं, मग भंग लागल्यामुळं ते आम्ही निर्णय काय घेतला, आमच्या सर्व समाज बंधूंनी निर्णय घेतला की बाबा ही मूर्ती जरासं आंबळ झालेली आहे आणि ती मूर्ती आपण बदलूया आणि नवीन करूया। मग ते आम्ही बसून बैठक घेतली आणि आम्ही तो मूर्ती बसवण्याचा निर्णय आम्ही तो घेतला। त्यातील आमची सर्व तरुण मंडळ जे आहे त्यांनी सगळं ते कार्यक्रम आतापर्यंत जी मूर्ती करण्यापासून ते आतापर्यंत त्या तरुण मंडळानं आमच्या समाजाच्या मुलांनी आतापर्यंत कार्यक्रम हाताळत इथून आणलेला आहे आणि हा जो सोहळा आहे हे जगभरात सोहळा प्रसिद्ध झालेला आहे। या तुळशीद नावाचा जगात लौकिक आहे आणि इथून मोरबी लौकिक राहणार आहे। निश्चितच तो लौकिक राहणार आहे, पण या निमित्तानं कोणकोणते मंदिरामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत ते सांगा। कसं आता जो तुळशीद प्रतिष्ठापना आम्ही करणार आहे त्या विधीला आम्ही सगळा जो नियमाप्रमाणे जो काही विधी आहे, प्राण प्रतिष्ठापना किंवा त्याच्यात जीव भरवणे किंवा जागृत करणे, असा सगळा जो विधी नियमाप्रमाणे जे शास्त्रीय पद्धतीनं जो विधी आहे ती विधी आता पण आम्ही पार पाडत आणलेला आहे आणि आपण आज ती जी विधी आजची जे आहे दिवस जे प्रतिष्ठापनेचा दिवस आहे, आजचा यो सोहळा जो महत्वाचा आहे आणि आज या तुळशीदाची प्रतिष्ठापना होणार आणि या देवाची मुडशिंगी, या तुळशीदामुळे आमच्या मुडशिंगीला देवाची मुडशिंगीचं नाव, म्हणजे तुळशीच्या पायात ह्या मुडशिंगीत देव स्वतःहून इथं आला। आपण त्यावरती नंतर येऊ। आज अभिषेक घालण्यात आला, सकाळी उठल्याबरोबर आपल्या देवाला अभिषेक केला। तिथून जे आपले गावचे मानकरी जे काय असतील, बाहेर गावातले उजळवाडी म्हणा, किर्ली म्हणा, कुन्नूर म्हणा, असे बरेच मानकरी गाव आहेत, ते आम्ही आज ती प्रतिष्ठापनेसाठी आम्ही आमंत्रण देऊन इथं बोलवून घेतलेले आहेत आणि ती लोक आमची हजर झालेले आहेत। वाशिम म्हणा, ही लोक मानकरी जी आहेत ते आपण इथे या जाग्याला आमंत्रण देऊन आम्ही बोलवून घेतलेला आहे आणि आमचा सोहळा सुरुवात चालू झालेला आहे। या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यापूर्वी तुम्ही मूर्तीची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली, काय सांगा? काय झालं, 3 तारखेला आमच्या तुळशीदाची मूर्तीचे आगमन झालं। त्या दिवशी आम्ही त्या तुळशीदाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक, म्हणजे अशी कुठेही झाली नसेल अशा पद्धतीनं आमच्या या तरुण मंडळानं, तरुण समाजाच्या मुलांनी अशी मिरवणूक जी काढली, अख्खं गाव म्हणण्यापेक्षा अख्खा कोल्हापूर जिल्हा जागा झाला असेल। काय कोल्हापूर जिल्हा सहभागी झाला होता असं त्यांना म्हणायचंय। तुम्ही आम्हाला सांगा की या तुळशीद देवाचं महात्म्य काय, आध्यात्मिक महात्म्य, धार्मिक महात्म्य, भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून संपूर्ण जगभरामध्ये आपल्या देवाची ख्याती आहे, काय सांगा? बघा, ज्या वेळा म्हणजे देव कोकणात आला असं जागा त्यानं बघितली, त्याला जागा पसंत आली नाही, ती वाशीच्या डोंगरावरती आला, त्या करशिराला ती जागा पसंत पडली। मग त्या आल्यानंतर देवाला असं कोण जाणं किंवा असं हिवना म्हणताना काय केलं, देवान जे संतोष शेंडगाव होता, महापौरगाव होता, त्या मुलांना व्याज लावल्यामुळे देवानं तिने काय केलं, उचलला आणि भात देव नेऊन टाकला। त्यावेळेला त्या वाशी गावावर अंधारी पडल्यावर त्या दोघा धनगरांनी किंवा त्या बादशाही राजाला कोडं पडल्यावर बादशाह माझ्या नगरीवर अंधारी का पडली आणि असं काय झालं, त्यावेळेला त्याने आपल्या काजीला बोलवला की काजीला काय म्हणला, बाबा आमच्या नगरीवर अंधार असं कसं काय झालं आणि हे कसं झालं। तेव्हा काजीनं पुराण काढल्याबरोबर त्याला मी मोजकं सांगतो, धनगरी धर्माचं भूत दिसलं। त्यावेळेला काजीला मूर्ती पडल्यावर
त्याला धनगर धर्माचं भूत नव्हतं त्यामुळे त्या काजीला काय त्यांनी सांगितलं बाबा हे भूत जगाआगळं वेगळं आहे आणि ते मला खातो म्हणून माझ्यावर धावलं. त्यावेळेला मी मागे सरलो म्हणून मी माझा जीव वाचला. त्यावेळेला काय केलं तिची मुर्चिंडी गेल्यावर परत काजीनं बादशहानं काय सांगितलं बाबा काय कुठल्या धर्माचं कुठल्या ह्याचं आहे. त्यावेळेला धनगरी धर्माचं भूत आहे आणि ह्याला धनगरनंच वळवलं पाहिजे असं म्हणल्यानंतर दोघं जण ते धनगर संतोष शेंडगे आणि माकुजी रणगाचे होते. त्यांना ते 3 दिवसाच्या आत काढलं तर ठीक नाही तर टोपच्या तोंडाला देणार म्हणला. टोपच्या तोंडाला देणार म्हणजे त्या दोघांनी काळजी पडली चिंता पडली. मग तिने ज्योतिबाडे गेलं मंगरायकडे गेलं ह्याच्याकडे बावचीला गेलं. असं काय त्या देवानं ज्या ढोहा टाकला होता देव त्या देवानं त्या ह्यांनाशी काय चालू दिलं नाही. आणि त्याला जे पाहिजे होता सेवकरी पाहिजे होता ते धुळशीत नावाचा एक सिद्ध महापुरुष त्या करशीदाला पाहिजे होता. म्हणून ज्योतिबाला बी सांगितलं माझ्या आडवं तू यायचं नाहीस. मंगोबाला बी सांगितलं माझ्या आडवं यायचं नाहीस काय. मग अशा पद्धतीनं ते धुळशीदाला हुडकत गेला. कांडगावच्या रानाला गेला मध्याने जेवला त्याच्या उशा पैशाला बसला आणि धुळशीदाला म्हणला हे धुळशीदा म्हणला मला वर काढलास तर माझ्या कोकण मंत्रीला महिमा वाढल माझी कीर्ती वाढल. मग धुळशीत काय म्हणा देवा तू चांगला नाही तुझी माझी संगत नको म्हणला. त्यातनं ते देव काकुलीत आला. काकुलीत आल्यानंतर देवाला धुळशीदानं वचन दिलं बाबा मी येतो म्हणल्यावर आला. नेमाप्रमाणे जे अंधारी काढतो म्हणला होता. मग ते बादशहाच्या राजावाड्यात गेल्यावर बादशहाने सर बाबा तू अंधारी करणार. धुळशीत कसा होता 6 महिने त्यानं अंगराक धुतलेलं नव्हतं 6 महिने आंघोळी केलेली नव्हती 7 दाढी केस तशीच होती अंगरा कितल्या किती असं. ते पाहून राजानं विचारलं बाबा तू असं आमचे लिगाट काढणार काय हे भूत काढणार काय तर काढतो म्हणला. पण तुझ्या भूताला काय काय लागणार म्हणल्यानंतर त्यानं गोण्या भंडार गोण्या लिंबू हे सगळं साहित्य मागितलं आणि देवाला त्या ढातनं वर काढून वाशीत स्थापन केला. मग स्थापन केल्यानंतर तिथनं सेवा चालू झाली. तिची सेवा चालू झाल्यानंतर देवाला कसं पाहिजे होतं या कोकण बंधारीला 2 गावात त्याला हे करायचं होतं. मग वाशी पाचगाव जमाना कळंबवाशी जमाना कोल्हापूरवाशी जमाना उचकावाशी जमाना देवाच्या मनात आलं मुर्शिंगी म्हणजे कसं वर्तवाशी मध्ये काशी खालतं मुर्शिंगी अशा शी नावाच्या गावाला देवाचं मनात आलं. देव काय म्हणला बाबा मी आता मुर्शिंगीत येतो. बरोबर मुर्शिंगीत येतो ते काय आज येतो उद्या येतो असं देवानं 3 दिवस फसवलं. 3 दिवस फसवल्यानंतर 3ऱ्या दिवशी काय म्हणला दिवशी आता देव काय आला नाही म्हणला. तो जाऊन आज उकरून आणणारच म्हणला. दिवशीच गेला आणि तो उकरायला लागला. उकरल तसं तो पाताळात जाऊ लागला. पाताळात जाऊ लागल्यावर दिवशीत काय म्हणला देवा आज तुला मुर्शिंगीला नेल्याशिवाय सुट्टी देणार नाही. आज तू काही केलंस तर मुर्शिंगीत मी तुला नेणार. त्यावेळेला देवानं काय केलं मोठी किकळी मारली आणि वाशी नगरी सगळी जागी केली. जागी केल्यावर गाव सगळं धावून आलं. त्यावेळेला करशीदाला माझ्या धुळशीची कळकळ आली आणि त्याला पाटमुरी घेतलं का धुळशीदाला मारशील म्हणून गाव त्याला पाटमुरी दडवून ठेवला. गाव आलं तिथं तर देव उभा राहिला बघितला गावाला आनंद वाटला. आणलेलं पाणी देवाच्या पायावर घातलं आणि गाव निघून चालत. त्यावेळेला करशीद काय म्हणला हे गावाला तुम्ही काय जाऊ नका. मी एक सांगतो तुम्हाला की आज उद्या मी आता मुर्शिंगीला मी जाणार का मुर्शिंगीला जाणार. पहिली जत्रा मुर्शिंगीची होईल नंतर इथली होईल. वर्षाला धुळशीत मुर्शिंगीत वाशीत आल्याशिवाय जत्रा इथली भरणार नाही आणि मी 3 वर्षानं सवासणीच्या जेवणाशी ती मुर्शिंगीत हजर राहील. असं गावाला आणि देवाचं इमान बाग झालं. बरोबर आहे काय समुद्राची शाही केली आणि आकाशाचा कागद केला तरी देखील धुळशीदाचं महात्म्य सांगून होणार नाही. अशा पद्धतीनं देव जो आहे तो या देवाच्या मुर्शिंगीमध्ये आलेला आहे. हे धनगरांचं मौखिक साहित्य आहे आणि हे साहित्य जे आहे ते आपल्याला धनगरी ओव्यांच्या मधून धनगरी जातक कथांच्या मधून असल्या
पुजारी मामांच्याकडून या ठिकाणी आपल्याला सर्वांना ऐकायला मिळते आणि याची पुस्तकं याचे ग्रंथ आपण लिहिले पाहिजे. मामा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणखीन काय पुजारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. तत्पूर्वी इथले सामाजिक कार्यकर्ते जे आहेत माननीय श्री दत्तात्रय नेरले साहेब, त्यांची एक प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात. नेरले साहेब, काय सांगाल? भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून आपल्या धुळसिद्धाची संपूर्ण जगभरामध्ये ख्याती आहे. तुम्हाला काय अनुभव आला, भक्तांना काय अनुभव होते, ते जरा सविस्तर सांगा. आता जी देवाची मूळशिंगी आहे, म्हणजे हे जवळपास एक धार्मिक पावित्र्याचं हे तीर्थक्षेत्र आहे. जवळपास 700 ते 800 वर्षापूर्वीचा जे आमचे जुने जाणते लोक सांगतात, त्यावेळी दोषी ज्यावेळी मनुष्याच्या शरीर स्वरूपामध्ये होता, त्यावेळी त्याच्या दैवी शक्तीवरती आपले कर्षित देव आहेत त्यांना ते वाशी या ठिकाणी त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या दैवी शक्तीवरती त्यांनी ह्या मूळशिंगमध्ये येण्याचा प्रयत्न करत गेले. हे करत असताना अनेक पिढ्या आणि पिढ्या त्या दूषित देवाच्या वचनातून असून दे, भगवंताच्या वचनातून असून दे, जे काही लोकांना जे काही मानपान दिलेले आहेत, सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्वांनी आतापर्यंत व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि तो हा सोहळा निर्माण झालेला आहे. हे करत असताना आज जे काय जे पाषाण आहे, आज आमचे जे देवाची आस्था म्हणतो, त्या पाषाणाची एवढी ताकद आहे की त्या ताकदीच्या माध्यमातून हे सगळे लोक एकत्र येऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला धार्मिक ताकद निर्माण होऊ शकते. ज्यावेळी आमच्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की थोडं आपल्या मूर्तीमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत काही कारणास्तव, त्यावेळी सर्व समाजाच्या वतीनं ज्येष्ठांच्या विचारातून ही मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला. जे तरुण वर्ग आहेत त्या तरुण वर्गाने जे आज अयोध्यामध्ये श्रीरामाची जी मूर्ती आहे ती एक कृष्णशिळा नावाच्या एक पवित्र आणि चांगल्या खडकापासून निर्माण झालेली आहे. ती शिळा आमच्या या सर्व आमच्या यंग जनरेशनना आणण्याचा प्रयत्न केला आणि गेले 2 वर्ष अनेक विचाराच्या माध्यमातून अनेक आमच्या ड्रॉइंगचे आमचे जे काही गोंधळे सर असतील किंवा आमचे सुतार बंधू असतील यांच्या कलेतून ही आज मूर्ती निर्माण झालेली आहे. ज्यावेळी ही निर्माण झाली तेव्हा अखंड आम्ही ज्या पद्धतीनं देवानं गावाला मान सन्मान देऊन सेवेकरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं ह्या आमच्या सर्व समाजानं, आमच्या पुजारी बंधूंनी, आमच्या मानकऱ्यांनी सगळ्या गावाला इन्व्हॉल्व करण्यासाठी जवळपास 1 महिना अतिशय प्रयत्न केला, एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मान सन्मान देऊन त्यांना या सोहळ्यामध्ये आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं जो परवाचा 3 तारखेला झालेला जो सोहळा आहे ह्या सगळ्यांच्या विचारांना संपन्न झालेला आहे. ही जी ताकद आहे ही अध्यात्म ताकदीमुळं आज दुसरा आपल्याला स्वर्ग सोहळा बघायला भेटत आहे. स्वर्ग सोहळा बघायला भेटतोय हे आपलं भाग्य समजलं पाहिजे. पण आपला देव जो आहे तो जागृत आहे आणि तो भक्तांच्या हाकेला कसा ओ देतो आणि त्यांच्या पाठीशी संकट काळामध्ये कसा उभा राहतो, त्याची काय उदाहरणं सांगता येतील? आता जे जुनी लोक आहेत, जे आमचे वडील असतील, आजोबा असतील किंवा असे ज्येष्ठ लोक आहेत, असे बरेच अशा गोष्टी आहेत. हे देवऋषी म्हणजे देवांची आज्ञा पाळणारे जे मनुष्य वर्ग आहे त्याला आपण देवऋषी म्हणतो. आज जे जुन्या लोकांच्या नावाने ऐकलं जातात की आज आमच्या गावाच्या खाल्ल्या साईडला आड होती, आडामध्ये तिथं पाणी पिण्यासाठी लोक जात होती, म्हणजे महिला वर्ग तिथं पाणी काढायचे, अशा गोष्टी व्हायच्यात. मग त्यावेळी तांब्याच्या घागरी त्या नक दोर तुटून हातात निसटून जायच्या. पण असे प्रसंग आले, गावातील काही लोकांनी म्हणले की तुमच्यामध्ये देवाची ताकद असेल तर त्या घागरी तुम्ही काढू शकता का? तर काही लोकांच्या आमच्या ऐकण्यात असं आहे की भर रात्रीच्या वेळी अंगावरती पाणी घेऊन काही देवऋषांनी त्यांच्या दैवी शक्तीवरती त्या खाली जो आड आहे त्या आडावरती पाण्याची घागरी अक्षरशः वरती तरंगताना दिसलेले आहेत. दुसरी गोष्ट, जे गावाच्या बाहेरून येणारे जे लोक आहेत, जे देवाला नतमस्तक होतात, देवाला मान्य करण्याचा प्रयत्न करतात, ती लोक कधी गाव सोडून जात नाही. म्हणजे एक म्हण आहे, देव गावकऱ्याच्या पेक्षा बाहेर लोकांना धार्जी नाही, म्हणून आज गावाचा एवढा मोठा विस्तार होत चाललेला आणि भक्तगण वाढत चाललेले आहेत. भक्तगण वाढत चालले. पण पुन्हा तोच प्रश्न विचारू, तुम्हाला काय अनुभूती आली प्रत्यक्षात तुमच्या जीवनामध्ये, ते जरा सांगा एखादा अनुभव. आता मी कॅमेरा पुढे सांगू शकत नाही, फक्त जे काय सांगायचं आहे, पण जे काही दृष्टांत आहेत, जे काही ताकद आहे, त्या दृष्टांताच्या माध्यमातून मी देवाचा सेवेकरू म्हणून कायमस्वरूपी मी काम करण्याचा प्रयत्न करतो. जे आज सगळ्यांना मान्य आहे, जे काय पुजारी कुळ आहे, जे धुळशीदाचे वंशज आहेत,
त्यांना ज्या गोष्टी दिलेल्या आहेत देवानं त्याच्या पाठीमागे आम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत ते आमचा मेहमान समाज आहे त्याचा प्रोटोकॉल पाळून सगळेजण ह्या सेवेचा हे आहे. ज्या पद्धतीने मी एक म्हणजे काही दृष्टांताचा एक आय विटनेस आहे त्याच पद्धतीने अनेक माझे जे मेहमान समाजातले जे ज्येष्ठ लोक असतील काही लोक असतील ते पण त्या गोष्टीचा विचार करतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार काम करतात म्हणून आज आम्ही यामध्ये सहभागी होऊ शकतो. निश्चितच. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. या मंदिराचा एकूण परिसर जो आहे तो किती एकर? आपल्या महाराष्ट्रातल्या जगभरातल्या दर्शकांना ते ऐकायचं, आपल्या सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समाज बांधवांना ऐकायचं, त्यांना तुम्ही काय विनंती कराल? हा परिसर किती एकर आहे, कोणकोणती मंदिर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी का आलं पाहिजे ते सांगा. आज जवळपास हा जो आहे तो जवळपास 4.5 एकरचा आपला हा परिसर आहे. ह्याच्यामध्ये मूळ स्थान जवळपास 700-800 वर्षापूर्वी तुळशी देवाच्या दैवी शक्तीवरती हे पाषाण निर्माण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं त्या भगवंतानं म्हणजे बिरोबा देवानं कर्षित देवानं त्याला सांगितलं की देव शरीर स्वरूपात आहेस तोपर्यंत तू माझ्या सेवेकडे आहेस आणि शरीर संपल्यानंतर तू माझ्या उजव्या स्थानाला स्थापन होशील म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना या देवामध्ये महादेवाचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, नरसोबाचं मंदिर आहे, मायाकाचं मंदिर आहे, गणेशाचं मंदिर आहे, अशा अनेक मंदिर आहेत. या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवून त्या जनतेला न्याय देण्याचं काम त्या देवाने केलेलं आहे. म्हणून सगळ्यांना न्याय देणारा सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हे आमचं पाषाण आहे. म्हणून माझ्या सर्व जे काही आपले भक्तगण आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील असून दे देशातील असून दे किंवा राज्यातील असून दे त्यांनी ह्या जिवंत पाषाणाला स्मरणासाठी किंवा त्यांना दर्शनासाठी यावं ते भगवंत शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा राहील. भगवंत त्यांच्या पाठीशी उभा राहील असं या ठिकाणी माननीय श्री दत्तात्रय नेरले यांनी सांगितलेलं आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की जगभरातील भाविक भक्त या ठिकाणी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं यात्रेसाठी येत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणारा त्यांच्या नवसाला पावणारा देव म्हणून आपल्या धुळसिद्ध देवाची संपूर्ण जगभरामध्ये ख्याती आहे. तुम्ही देखील अवश्य एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं आदमापूरच्या संत बाळूमामा मंदिरामध्ये जाता, बाळूमामांचं दर्शन घेता, ज्या पद्धतीनं पट्टण कडोलीला जाऊन विठ्ठल ब्रिदेवाचं दर्शन घेता, वाशीच्या अवघडखानाचं दर्शन घेता, अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर बाळूमामा पाहिल्यानंतर विठ्ठल बिरदेवाची भेट घेतल्यानंतर वाशीच्या अवघडखानाची भेट घेतल्यानंतर आपण देखील सर्वांनी या ठिकाणी गडमुडशिंगीच्या या जगप्रसिद्ध अशा मंदिरामध्ये यावं आणि मनोभावे पूजा अर्चा करावी अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.